नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आपली जी नियोजित परीक्षा होती ही 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत होणार होती। आयोगाच्या नवीन अपडेटनुसार ही परीक्षा अद्ययावत वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 व 29 मे 2025 रोजी होणार आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी अगदी परिपूर्ण केलेली आहे। परीक्षा 26 ते 28 एप्रिल 2025 या दरम्यान होईल अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्याची उजळणी, सराव हा अगदी पूर्ण झालेला असणार आहे। अगदी बरोबर एक महिना आपल्यासाठी अधिकचा या नवीन अपडेटनुसार मिळालेला आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता नेमकं पुढे काय करावं हा प्रश्न पडला असेल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण MPSCच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करतो तर ज्या घटकाचा अभ्यासक्रम जास्त आहे, ज्याला जास्त वेटेज आहे, साधारणपणे त्या विषयाकडे जास्त लक्ष दिलं जातं। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी GS1, GS2, GS3, GS4 याचा अभ्यास खूप केला असेल आणि इंग्रजी मराठी हे जे दोन विषय आहेत अगदी मनात असून सुद्धा वेळेअभावी काही विद्यार्थ्यांची त्याची उजळणी बाकी राहिली असेल किंवा अगदी समाधानकारक अभ्यास झाला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो एक महिन्याचा कालावधी आहे तो खरोखरच अतिशय महत्त्वाचा आहे। या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण नेमकं काय करायचं याचा जर विचार केलात तर 100% तुम्ही या एक महिन्याचा अतिशय चांगला उपयोग करून घेऊ शकता आणि इंग्रजी मराठी वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेमध्ये 85 पेक्षा अधिक गुण तुम्ही मिळवू शकता। त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्हच्या आन्सर रायटिंगचा सुद्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव करू शकता। आता या उरलेल्या एक महिन्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं याचा जर विचार करत असाल तर मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी या विषयाचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे, काही विद्यार्थ्यांशी माझं बोलणं झालं तर ते म्हणाले, सर अगदी आहे त्या वेळापत्रकानुसार परीक्षा झाली असती तरी सुद्धा मला इंग्रजी मराठीमध्ये 75-80 मार्क्स पडले असते। पण असं असलं तरी सुद्धा मनामध्ये काही शंका त्यांच्या राहून गेलेल्या होत्या। म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये व्याकरणाचे मार्क्स पूर्णच्या पूर्ण मिळतील पण व्होकॅब्युलरी तेवढा कव्हर झालेला नाही, किंवा मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणाचे मार्क्स पूर्णच्या पूर्ण मिळतील पण शब्दसंग्रहाचा अभ्यास तेवढा समाधानकारक वाटत नाही। तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी वेळ आहे ही खरोखरच अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे। या एक महिन्यामध्ये आपण आपल्याकडून ज्या चुका होत आहेत किंवा ज्यामध्ये कमी पडत आहोत, आत्ता तुम्ही या परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर नक्कीच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव केलेला असेल आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नेमके कुठे कमी पडतो आणि त्याची तयारी आपण करणं गरजेचं आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपली ही जी परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा आहे आणि त्यामुळे आपला एक मार्क्स हा अतिशय महत्त्वाचा आहे। या एक महिन्यामध्ये अशा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत की ज्या तुमच्याकडून राहून गेलेल्या होत्या पण अतिशय महत्त्वपूर्ण होत्या किंवा परीक्षा दृष्टिकोनातून येणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या मध्ये त्यातला घटक हा समाविष्ट असू शकतो। असे काही घटक जे आहेत यांची उजळणी आपण करणं गरजेचं आहे। म्हणजे काल ज्या वेळेला मी आयोगाच्या जुने PYQ पाहत होतो त्यावेळेला सहज माझ्या एक प्रश्न लक्षात आला, लेक्सिकल रिलेशन या कन्सेप्टवर। लेक्सिकल रिलेशन या कन्सेप्टवर आयोगाला कंबाईंड 2022च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलेला होता आणि त्यामध्ये लुनॅटिक आणि मॅडमॅन हे दोन समानार्थी शब्द आहेत, तर त्यातलं लेक्सिकल रिलेशन विचारलेलं होतं ते सिनॉनिमी असं होतं। साहजिकच दोन्ही समानार्थाचे शब्द आहेत म्हणून आपण सिनॉनिमी हे उत्तर लिहू शकतो, पण हा प्रश्न पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लेक्सिकल रिलेशनमधले जे इतर काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पॉलिसेमी असेल किंवा मेटोनिमी असेल, हायपोनिमी असेल, हायपरनिमी असेल, अशा कन्सेप्टवर जर प्रश्न विचारले तर खरं तर आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे। त्यामुळे ज्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये काही तुम्हाला नवीन कन्सेप्ट आढळले असतील तर त्या थोड्याशा विस्तृत वाचा। त्याचबरोबर शब्दसंग्रहाच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ह्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना आतापर्यंत तुम्ही सराव म्हणून ज्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील त्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवली असेल ती म्हणजे
की व्याकरणाचे जे प्रश्न आहेत ते तुमचे सर्व बरोबर येतात. व्होकॅब्लरीवरचे जे प्रश्न आहेत यामध्ये म्हणजे आपण इंग्रजी या विषयाबद्दल सुरुवातीला चर्चा करू. इंग्रजी विषयामध्ये व्याकरणावरचे जे प्रश्न आहेत हे बहुतांश वेळा सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर येतात. काही वेळेला एखादी नवीन कन्सेप्ट आली असेल, म्हणजे जसं लेक्सिकल वर्ब सारखी कन्सेप्ट आहे की अगदी तो शब्द सोपा आहे. लेक्सिकल वर्ब म्हणजे मेन वर्ब हे आपल्याला माहिती असतं. अर्थात मेन वर्ब ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असते, पण त्याला लेक्सिकल वर्ब म्हणतात हे जर आपल्याला समजलं नाही तर त्याचं उत्तर चुकू शकतं. अशा ज्या काही नवीन कन्सेप्ट आहेत, ह्या नवीन कन्सेप्टवर जर व्याकरणावर प्रश्न विचारले तर त्याचा एकाच दुसरा प्रश्न तुमचा चुकत असेल. शब्दसंग्रहाच्या बाबतीत जर विचार केला तर मला वाटतं तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे इडियम्स आणि फ्रेजेसवरचे बहुतांश सर्वच्या सर्व प्रश्न शक्यतो बरोबर येतात. कारण मागील काही वर्ष तुम्ही अभ्यास करत असताना इंग्रजीमध्ये तेवढं लॉजिक आपलं डेव्हलप झालेलं असतं की इडियम्स आणि फ्रेजेसवर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे अर्थ आपण पटकन गेस करू शकतो, त्या शब्दांचे अर्थ गेस करू शकतो, प्रश्नांची उत्तर आपल्याला काढता येतात. कारण इडियम्स आणि फ्रेजेसवर असणारे जे बहुतेक प्रश्न आहेत हे कॉन्टेक्च्युअल मिनिंगवर आधारित असतात, त्यामुळे त्याची उत्तर आपल्याला देता येतात. त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जे शब्द आहेत किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनवर येणारे जे प्रश्न आहेत हे बहुतांश प्रश्न हे रूटवर्डवर आधारित असल्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देता येतात. पण तुमच्या लक्षात आलं असेल की जे प्रश्न छोटे आहेत, म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये एकच सिनॉनिम विचारलेला आहे, एखादा शब्द दिला आणि त्याचं सिनॉनिम दिले, खाली 4 पर्याय दिलेत, असे प्रश्न मात्र चुकण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण ज्यावेळेला मॅच द कॉलममध्ये प्रश्न येतात त्यावेळेला बहुतांश वेळा असं होतं की आपले 2 प्रश्न जे आहेत हे 2 प्रश्न बरोबर आहेत. 2 वर्ड जरी आपल्याला माहिती असले तरी आपल्या मॅच द कॉलमचा प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी सुटू शकतो. एखादा प्रश्न जर समजा तुम्हाला सेंटेन्समध्ये विचारला, त्याचं कॉन्टेक्च्युअल मिनिंग आपण पटकन लक्षात घेऊन त्याचा अर्थ शोधून काढू शकतो. परंतु जेवढा प्रश्न सोपा असेल, जेवढा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असेल, राईट द अँटॉनिम ऑफ, फाइंड द अँटॉनिम ऑफ, राईट द सिनॉनिम ऑफ, फाइंड द सिनॉनिम ऑफ, यासारखे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा आपल्याकडून चुकताना दिसतात. तर या वेळेमध्ये आता ज्यावेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जाऊन हा अभ्यास करा. म्हणजे उदाहरणार्थ समजा सिनॉनिम्स बद्दल तुम्ही तयारी करत आहात. समजा सिनॉनिम्सचा अभ्यास करत असताना एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला तर आपण काय करतो की परीक्षेला विचारलेलं जे त्या शब्दाचं सिनॉनिम आहे ते आपण वाचतो. पण त्याचबरोबर त्या शब्दाशी रिलेटेड इतर सिनॉनिम्सचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण इंग्रजीमध्ये आपण पाहतो की जे ऑब्सोल्यूट सिनॉनिम आहेत ही खूप ॲब्सोल्यूट सिनॉनिम जे आहेत हे खूप कमी असतात. म्हणजे एक्झॅक्ट समानार्थी जे शब्द आहेत ते खूप कमी असतात, पण एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द आपल्याला असलेले दिसून येतात. तर तसे सिनॉनिम जे आहेत, रिलेटेड वर्ड जे आहेत हे जास्तीत जास्त शोधून काढण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि त्या प्रश्नांच्या मध्ये असणारे एक प्रश्न आहे, प्रश्नामधला एक शब्द आहे, पर्यायामधले 4 शब्द आहेत, पर्यायामधले जे 4 शब्द आहेत त्या 4 शब्दाशी रिलेटेड असणारे जे शब्द आहेत त्यांचे अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा आत्ताच्या अलीकडच्या एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येतं की एमपीएससीला अगोदर विचारले जे प्रश्न आहेत हे जसेच्या तसे पुन्हा परीक्षेला विचारले जरी जात नसले तरी सुद्धा प्रत्येक नवीन प्रश्न हा जुन्या प्रश्नातून तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रश्नामध्ये विचारलेले जे सर्व शब्द आहेत त्यांच्याशी संबंधित शब्द आहेत यांचा जर अभ्यास केलात तर संभाव्य प्रश्नांच्या पर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकतं. त्यामुळे उरलेले आहे 1 महिन्याचा जो वेळ आहे, या 1 महिन्याचा जो कालावधी आहे तो तुम्ही यासाठी वापरू शकता आणि इंग्रजी मराठी या विषयाचा स्कोर हा एक साधारणपणे 85+ घेऊन जाऊ शकता आणि इंग्रजी मराठीमध्ये नक्कीच 85 पेक्षा जास्त मार्क्स पडतात. हे आत्तापर्यंतच्या रिझल्टमध्ये आपलं हे आपण साध्य करून दाखवलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या परिचयाचे सुधाकर लेंडवे सर की जे राज्यसेवा 2021च्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये 4थे होते आणि त्यांना इंग्रजी या विषयामध्ये इंग्रजी मराठी ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये 88.5 मार्क्स होते. याचा अर्थ एवढे मार्क्स आपल्याला सहज मिळू शकतात. त्या दृष्टीने आपण तयारी करणं गरजेचं आहे. सुधाकर लेंडवे सर हे ASO, नायब तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार आणि 2021च्या परीक्षेमध्ये ते मुख्याधिकारी वर्ग 1 या पदावर त्यांची निवड झालेली आहे.
आणि त्यांनी 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 88.5 मार्क्स मिळवलेले आहेत. त्यामुळे इंग्रजी मराठीचा स्कोर हा तुम्हाला 85+ घेऊन जाणं नक्कीच सोपं आहे. किंवा आत्तासुद्धा तयारी करणारे बरेच विद्यार्थी मला त्यांचे फोन येत असतात की त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे की सर इंग्रजीमध्ये नक्की अगदी ते बोलताना बोलतात की कमीत कमी 80+ आम्ही जाऊ, पण मला खात्री आहे की त्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 85पेक्षा जास्त असणार आहे. तर आजपासून मी काही महत्त्वाच्या कन्सेप्टवरचे सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्याचबरोबर आपण आयोगाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. इंग्रजीची जी प्रश्नपत्रिका आपण पाहिली तर कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये 3 घटकावर भर असतो. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे त्यामुळे याच्याबद्दल मी जास्त चर्चा करणार नाही. ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये ग्रामर जे आहे हे बऱ्यापैकी म्हणजे मी असं म्हणू शकतो की 100% मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळतात. कॉम्प्रिहेन्शनसुद्धा, कारण सीसॅट क्वालिफाय करून तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरलेला आहात त्यामुळे कॉम्प्रिहेन्शनचे सुद्धा अगदी पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतात. आणि व्होकॅब्युलरी हा जो घटक आहे त्याच्यामध्ये थोडीशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते. त्यामुळे व्होकॅब्युलरीच्या बाबतीमध्ये एक थोडंसं जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 2022 आणि 2023च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर सुदैवाने ग्रामर या घटकावर थोडासा भर जास्त आहे. 29 प्रश्न 2022ला विचारलेले होते, 2023ला 28 प्रश्न विचारलेले होते. व्होकॅब्युलरीवर 16 प्रश्न होते, 2023ला 17 प्रश्न होते आणि कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजवरचे 5 प्रश्न, असे 50 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेले होते. तर त्यामुळे व्होकॅब्युलरी हा घटक एक थोडासा निर्णायक ठरतो. काही वेळेला त्याच्यावरच्या प्रश्नांची संख्या वाढू शकते. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो 2024चा पेपर होता इंग्रजी या विषयाचा, सर्वप्रथम आज आपण इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काही मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा चर्चा करू. आणि या सगळ्या अभ्यासाच्या दरम्यान तुम्हाला परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील या प्रश्नांच्या मध्ये ज्या काही नवीन कन्सेप्ट आहेत किंवा व्होकॅब्युलरीच्या काही कन्सेप्ट आहेत याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. बघा, त्यामधला पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉजेस अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिला आहे, हू एवर थॉट ऑफ दॅट आयडिया इज अ जिनियस. सेकंड सेंटेन्स आहे, आय आस्क हर वेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक. ऑप्शन आहेत ॲडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. आपल्या सर्वांना माहिती आहे सबऑर्डिनेट क्लॉजेसचे हे प्रकार विचारलेले आहेत आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार असतात, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. मुळात क्लॉज समजण्याच्या अगोदर नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब ह्या संकल्पना समजणं गरजेचं आहे. नाउन ही जी संकल्पना आहे, द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग इज कॉल्ड अ नाउन, ही त्याची डेफिनिशन झाली. पण नाउनचं फंक्शन काय आहे? नाउन कॅन बी यूज ॲज द सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ द सेंटेन्स. कोणतंही नाम हे वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि वाक्यातला पूरक म्हणून वापरलं जाऊ शकतं. कोणतंही नाम ओळखायचं असेल तर आपण क्रियापदाला हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारतो. हूने प्रश्न विचारला, हू, हुम, हुज, विच, व्हॉट ह्या प्रश्नार्थक सर्वनामाने जर प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर बहुतांश वेळा तो शब्द नाम असतो किंवा सर्वनाम असतो. किंवा एखादा क्लॉज असेल तर तो साहजिकच काय असणार आहे? नाउन क्लॉज असेल. एखादी फ्रेज असेल तर ती नाउन फ्रेज असणार आहे. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज साहजिकच, ॲडजेक्टिव्ह हे नामाबद्दल अधिक माहिती सांगतं, म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. ॲडवर्ब क्लॉज हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. या संकल्पना समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं वाक्य आहे, हू एवर थॉट ऑफ दॅट आयडिया इज अ जिनियस. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल अंडरलाईन पार्ट जो आहे हा वाक्याच्या सब्जेक्टच्या जागी आलेला आहे. जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे इज अ जिनियस, याला तुम्ही हूने प्रश्न विचारला, हू इज अ जिनियस, तुम्हाला उत्तर येईल हू एवर थॉट ऑफ दॅट आयडिया. ज्याला कोणाला ती कल्पना सुचते तो अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहे असा त्याचा अर्थ होतोय. हू इज अ जिनियस असं विचारलं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉजला हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारता आणि मेन क्लॉजला तुम्ही हू किंवा व्हॉटने प्रश्न विचारता आणि सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर येतं, त्यावेळेला तो सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असणार आहे. नाउन क्लॉज ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की नाउन क्लॉज कॅन बी यूज ॲज सब्जेक्ट ऑफ अ वर्ब.
वाक्यात सब्जेक्ट ऑफ द वर्ब और सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, इथे सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हणून तो वापरलेला आहे, म्हणजे तो नाउन क्लॉज आहे. दुसरं सेंटेन्स तुम्ही पाहिलं, आय आस्क हर सॉरी वेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक. आय आस्क हर वेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक. तुम्ही ज्यावेळेला सबऑर्डिनेट क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारता, व्हॉट डिड आय आस्क हर, उत्तर येतं वेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक. जेव्हा तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारल्यावर, मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारल्यावर सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर येतं, त्यावेळेला तो सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. त्यामुळे ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे नाउन क्लॉज असं असणार आहे. फक्त इथे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, मेन क्लॉजला तुम्ही हू किंवा व्हॉट म्हणजे थोडक्यात इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउननी ज्या वेळेला प्रश्न विचारता, हू, हुम, हुज, विच, व्हॉट ने प्रश्न विचारता, त्यावेळेला येणारं उत्तर हे नाउन क्लॉज असतं. ज्यावेळेला तुम्ही मेन क्लॉजला हू, हुम, हुज, विच, व्हॉट ह्या इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउनने प्रश्न विचारता, त्यावेळेला येणारं उत्तर हे तुमचं काय असतं, नाउन क्लॉज असतं. ही कन्सेप्ट लक्षात राहिली तरी तुम्हाला 4 पर्यायातलं उत्तर शोधता येतं. ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या बाबतीत ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे म्हटल्यावर तो नामानंतर येणार आहे. ज्याला कोणत्याही नामानंतर हू, हुम, हुज, विच, व्हॉट, दॅट यासारखे रिलेटिव्ह प्रोनाउन आले तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ॲडवर्ब क्लॉज क्रियाविशेषणाचं काम करतो, त्यामुळे मुख्य वाक्याला वेन, वेअर, व्हाय, हाऊ असे प्रश्न विचारले, येणारं उत्तर हे ॲडवर्ब क्लॉज असणार आहे. अर्थात ही कन्सेप्ट आपण परत सविस्तर सुद्धा अभ्यासू शकतो, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना समजलेलं असणार आहे. याचं उत्तर असेल नाउन क्लॉज. सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ द मॉडल ऑक्झिलरी कुड इन द गिवन सेंटेन्स. यातलं फर्स्ट सेंटेन्स आहे, यू कुड टेक द 4 ऑफ द कॅसल टुमारो. यू कुड टेक द 4 ऑफ द कॅसल टुमारो. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कुडला अधोरेखित केलेला आहे. दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. तुम्ही पहिला ऑप्शन बघितला तर एक्सप्रेस पॉसिबिलिटी आणि दुसरा रिक्वेस्ट असं म्हटलेलं आहे. यू कुड टेक द 4 ऑफ द कॅसल टुमारो असं म्हणतो, त्यावेळेला साहजिकच या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की आपण ज्याच्याशी बोलत आहोत त्याला काहीतरी सजेस्ट करतोय. त्यामुळे हे जे पहिल्या वाक्यातलं कुड आहे हे सजेशन दर्शवतोय. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स जर आपण पाहिलं, दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. दिस न्यू ड्रग हे नवीन औषध कॅन्सर विरोधात लढताना एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल, म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर हे लक्षात येतं की या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. एक्सप्रेस सजेशन आणि पॉसिबिलिटी. इथे मॉडल ऑक्झिलरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला 4 पर्याय आणि त्याचबरोबर त्याचं जे वाक्यातला संदर्भानुसार अर्थ आहे हा संदर्भानुसार अर्थ विचारात घेऊन उत्तरापर्यंत पोहोचावं लागतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पंक्च्युएशनवर, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. एक एक वाक्य थोडंसं शांतपणे वाचणं गरजेचं आहे. फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्स ऑल डेझर्टेड हिम. आता यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्स हे कॉमा आहेत. त्याच्यानंतर पुढे तुमच्या लक्षात येईल की एक डॅश दिलेला आहे आणि पुढचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स करेक्ट आहे. याचे पंक्च्युएशन मार्क्स जे आहे ते करेक्ट आहेत. ही आस्क मी वेदर आय हॅड रिटन माय एक्सरसाइज. याच्यामध्ये सुद्धा इनडायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आहे, त्यामुळे ही आस्क मी 2 वाक्य जोडताना वेदर वापरलेलं आहे. त्यानंतर वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण क्वेश्चन मार्क वापरत नाही, त्यामुळे सुद्धा हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ओ फादर आय हिअर द साऊंड ऑफ गन्स. ओ फादर असं म्हणतो त्यावेळेला फादर हा जो वर्ड आहे हा होकेटिव्ह केसमध्ये आहे आणि होकेटिव्ह केसमध्ये असणारं जे नाउन आहे हे नेहमी आपण मुख्य वाक्यापासून स्वल्पविरामाने वेगळं करतो, किंवा ओ हे इंटरजेक्शन असल्यामुळे तिथे एक्सक्लेमेशन मार्क असणं गरजेचं होतं किंवा कॉमाने ते वाक्य वेगळं करणं गरजेचं होतं. त्यामुळे या ठिकाणचा पंक्च्युएशन मार्क चुकलेला आहे. ओ हॅम्लेट स्पीक नो मोर. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल अगदी हीच गोष्ट तुम्हाला या वाक्यात अपेक्षित होती, पण या ठिकाणी कॉमा दिलेला नाही. ओ हॅम्लेट, हॅम्लेटशी बोललेला आहे म्हणजे तो होकॅटिव्ह केसमध्ये आहे. होकॅटिव्ह केसमध्ये असल्यामुळे तो मूळ वाक्यापासून कॉमानी सेपरेट केलेला आहे. स्पीक नो मोर या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे एक्सक्लेमेशन मार्क आहे.
म्हणजे ग्रॅमॅटिकली डी बरोबर आहे. म्हणजे जर आपण पर्याय बघितला तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा तुमच्या प्रेफिक्सेस सफिक्सेसवर विचारलेला आहे. साहजिकच इंग्रजी व्होकॅब्युलरीची तयारी करत असताना वर्ड मॉर्फॉलॉजी आणि एटिमॉलॉजी खूप उपयोगाची ठरते. मॉर्फॉलॉजीमध्ये जे 3 घटक आहेत प्रेफिक्सेस, रूटवर्ड आणि सफिक्सेस, तर आपल्याला हे थोडेसे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिलं जे आहे आपल्या लक्षात येते डी हे प्रेफिक्स असणार आहे कारण पुढे डॅश दिलेले आहे. मग त्याच्यानंतर एज हे सफिक्स असणार आहे, ईएन हे सफिक्स असणार आहे, आर्क हे प्रेफिक्स आहे, इन हे प्रेफिक्स आहे, एबल हे सफिक्स आहे, फूड हे सफिक्स आहे आणि याच्या जोड्या जुळवायच्यात. अगदी सहज आपण बोलत जरी गेलो डिक्युअर असं होऊ शकत नाही, डिमॅन होत नाही, डिड्यूक होत नाही, डिथ्रोन असं होतं. ज्या वेळेला एखाद्याला त्याच्या पदावरून दूर केलं जातं त्यावेळेला आपण डिथ्रोन हे वर्ब वापरतो, डिथ्रोन असं होतं. हे एज आहे तर इथे क्युरेज, मॅनेज, ड्युकेज, थ्रोनेज असं नाही म्हणू शकत. इथे बॉन्डला आलो की बॉन्डेज हे आपल्या लगेच लक्षात येतं. इयन आहे क्युरन, मॅनन, ड्युकन, थ्रोनन, बॉन्डन असं नाही म्हणू शकत, आपण लेंथन असं म्हणतो. हे वर्ब तयार होतं. ए जी ई हे सफिक्स आलं तर नाऊन तयार होतं, इयन हे सफिक्स आलं तर वर्ब तयार होतं. आर्क ड्यूक असं पटकन आपल्या लक्षात येतं, आर्क ड्यूक असं म्हणतो. आणि इनक्युरेबल असं असणार आहे. त्यामुळे जर आपण पर्याय पाहिले तर ह्या जोड्या लागत असताना पहिल्याला डी आहे, दुसऱ्याला ई आहे, तिसऱ्याला एफ आहे. डी ई एफ इथपर्यंत तुमच्या लक्षात येईल. ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे कारण पुढे 4ला सी आलेला आहे, 5ला ए आलेला आहे आणि 5ला ए आलेला आहे आणि 6ला या ठिकाणी मॅनहुड जो आहे बी आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ द फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. या प्रश्नामध्ये ज्या वेळेला परीक्षा झाली त्यावेळेला बऱ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता. इथे पर्याय आहेत नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज. सामान्यतः आपण असं म्हणतो नाउन फ्रेज याचा अर्थ अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट फंक्शन्स ॲज अ नाउन. Adjective phrase, a group of words that functions as an adjective. Adverb phrase, a group of words that functions as an adverb. आणि चौथं ऑप्शन आहे प्रिपोजिशनल फ्रेज. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन, त्याने फर्स्ट डिव्हिजन मिळवलं बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. तर याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क या ठिकाणी वेन द फ्रेज बिगिन्स विथ अन प्रिपोजिशन इट इज कॉल्ड प्रिपोजिशनल फ्रेज. त्यामुळे याचं आन्सर MPSCने सुद्धा प्रिपोजिशनल फ्रेज असं दिलं होतं. यामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट बिगिन्स विथ प्रिपोजिशन इज कॉल्ड प्रिपोजिशनल फ्रेज. बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि ही प्रिपोजिशनल फ्रेज मात्र इट फंक्शन्स ॲज अन ॲडवर्ब. दिस इज अ प्रिपोजिशनल फ्रेज बट इट फंक्शन्स ॲज अन ॲडवर्ब. ही थोडीशी कन्सेप्ट नीट समजून घ्या. प्रिपोजिशनल फ्रेजचे परत 2 प्रकार पडतात, ॲडवर्ब फ्रेज आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज. पण या ठिकाणी उत्तर देताना मात्र आपण प्रिपोजिशनल फ्रेज असं म्हणतो कारण ह्या प्रिपोजिशनल फ्रेजचंच फंक्शन काय आहे, इट फंक्शन्स ॲज अन ॲडवर्ब. ही प्रिपोजिशनल फ्रेज ॲडवर्ब म्हणून काम करते आणि इट क्वालिफाईज द वर्ब गॉट. ती कुणाला क्वालिफाय करते, गॉट हे जे वर्ब आहे त्याला क्वालिफाय करते. म्हणजे थोडक्यात इट स्टेट्स दॅट हाऊ डीड ही गेट द फर्स्ट डिव्हिजन. या प्रश्नाचं उत्तर ती प्रिपोजिशनल फ्रेज देते. त्यामुळे तिचं फंक्शन ॲडवर्ब असेल पण आन्सर मात्र प्रिपोजिशनल फ्रेजच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स. द अंडरलाइन वर्ड इन द अबोव सेंटेन्स मीन्स सपोर्ट, फुल अमाउंट, सप्लिमेंट, बेस्ट विशेष. मग अशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे की ज्यावेळेला सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं आणि कॉन्टेक्च्युअल मिनिंग तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला तो प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, त्याचे 4 पर्याय वाचणं. अशा वेळेला शक्यतो मराठीमध्ये तुम्ही ट्रान्सलेशन केलं तर तुम्हाला पटकन अचूक पर्याय निवडता येतो. बघा, द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स.
जहाजाची पूर्ण क्षमता 150 पॅसेंजरची होती. आता कॉम्प्लिमेंट हा जो वर्ड आहे, कॉम्प्लिमेंट ह्याच्यावर आत्तापर्यंत MPSCला खूप वेळा प्रश्न विचारला आहे, कारण हे दोन वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये आपण हे दोन वर्ड नेहमी लर्न करत असतो. कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, फक्त या दोघांच्यामध्ये इथे ई आहे आणि इथे आय आहे, या दोघां फक्त एका लेटरचाच फरक आहे. कॉम्प्लिमेंट मीन्स दॅट इज रिक्वायर्ड टू कंप्लीट. कॉम्प्लिमेंट मीन्स दॅट इज रिक्वायर्ड टू कंप्लीट. जे तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक लागतं त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. कॉम्प्लिमेंटचा जनरली अर्थ आपण ॲडिशनल असा घेतो, अधिक असा घेतो, किंवा फुल अमाऊंट अशा अर्थाने आपण वापरतो. आणि हा जो कॉम्प्लिमेंट आहे हा कॉम्प्लिमेंट रिगार्ड अशा अर्थाने आपण वापरत असतो. कन्वे माय बेस्ट कॉम्प्लिमेंट्स टू युअर पेरेंट्स अशा अर्थाने आपण वापरतो. किंवा हा जो कॉम्प्लिमेंट आहे तो एव्हरीवन कॉम्प्लिमेंट्स हिम मीन्स एव्हरीवन प्रेज हिम, प्रेज अशा अर्थाने आपण वापरतो. आता या प्रश्नाकडे तुम्ही ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्हाला याचे अर्थ माहिती आहेत, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याचं कॉन्टेक्च्युअल मिनिंग समजून घेता. द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स. तर पहिला पर्याय सपोर्ट, जहाजाला 150 पॅसेंजरचा आधार होता, असूच शकत नाही, त्याचा काही संदर्भ नाही आहे, हे उत्तर असू शकणार नाही. द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स म्हणजे थोडक्यात इट्स कॅपॅसिटी वॉज 150 पॅसेंजर्स. कॅपॅसिटी त्याची किती होती? 150 पॅसेंजरची होती, म्हणजे फुल अमाऊंट किती होती? 150 पॅसेंजर. हे त्याच्याशी संदर्भ आहे. सप्लिमेंट, कॉम्प्लिमेंटचा समानार्थी शब्द आहे, पण इथं शिप हॅज इट सप्लिमेंट, सप्लिमेंट मीन्स ॲडिशनल पार्ट, तर इथे तो अर्थ मात्र लागू होणार नाही. आणि बेस्ट विशेष हे कुणाचा अर्थ आहे? बेस्ट विशेष हा कॉम्प्लिमेंट, COMPLIMENTचा अर्थ आहे. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मॅच द कॉलम. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्यावेळेला प्रश्न जेवढा मोठा असेल तेवढं त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं जातं. बघा त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे कॉम्पॅट्रियॉट. कॉम्पॅट्रियॉट असं म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ साहजिकच आहे की अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री त्याला आपण कम्पॅट्रियट म्हणतो. थोडक्यात फेलो सिटीजन, आपल्याबरोबर असणारा देशाचा जो इतर बांधव आहे त्याच्यासाठी आपण हा वर्ड वापरतो. दोन शब्द हे थोडेसे कन्फ्यूज करणारे आहेत, पण हे अगदी सोपं आहे. इमिग्रंट असं म्हणतो त्यावेळेला या ई कडे लक्ष द्यायचं. ई फॉर एक्झिट आणि आय फॉर इन. आता इमिग्रंट याचा अर्थ साहजिकच काय होतं? वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनादर. वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनादर म्हणजे थोडक्यात इमिग्रंट कुणाला म्हटलं जातं? जी व्यक्ती, पर्सन हू लिव्स देअर ओन कंट्री, अ पर्सन हू लिव्स हिज ओन कंट्री अँड सेटल इन अदर कंट्री. ज्यावेळेला व्यक्ती स्वतःचा देश सोडते आणि दुसऱ्या देशात जाते म्हणजे ती काय करते? एक्झिट करते. ई आहे म्हणून इमिग्रंट. ह्या ई वरून आपण लक्षात ठेवू शकतो. हा आय फॉर, आणि इथे नेहमी लक्षात ठेवा करेक्ट स्पेलिंगसाठी हे वर्ड विचारले जातात. त्याच्यातला प्रेफिक्स जो आहे हा IM आहे. इमिनंट असेल, इमिग्रंट असेल यांच्यामध्ये IMM असतो. करेक्ट स्पेलिंगसाठी हे वर्ड तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हा जो इमिग्रंट आहे याचा अर्थ काय होणार आहे? पर्सन हू कम्स टू स्टे इन अ कंट्री. आपल्या देशात जो बाहेरचा व्यक्ती राहायला येतो त्याला इमिग्रंट म्हटलं जातं. सॅमॅरिटन हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. सॅमॅरिटन याचा अर्थ वन हू कम्स टू द एड ऑफ द अदर्स. जो मदतीला धावून येतो त्याला सॅमॅरिटन म्हणतो. याचे बरेच सिनॉनिम एक्झामला अगोदरही विचारलेले आहेत. बेनिफॅक्टर असेल, हितकर्ता. पॅट्रन असेल, पॅट्रन म्हणजे आश्रयदाता. किंवा अल्ट्रुइस्ट असेल, वन हू थिंक अबाउट अदर्स, अल्ट्रुइस्ट हा वर्ड असेल. बेनिओलंट असेल, यासारखे बरेच वर्ड याच्याशी संबंधित. फिलॅन्थ्रॉपिस्ट असेल, हे त्याचे सिनॉनिम्स आहेत आणि हे याच्या अगोदरच्या परीक्षांना सुद्धा विचारलेले आहेत. आणि मग याच्यावर तुमच्या लक्षात येईल कोणतं उत्तर असणार आहे. 1 ला 4 आलेला आहे. 1 ला 4 एकच पर्याय आहे.
एका शब्दावरून सुद्धा तुम्ही ती जोडी लावू शकता. त्यामुळे तुम्हाला मी म्हटलं होतं की प्रश्न जेवढा मोठा असेल तेवढं त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं जातं. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर. बघा आता अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये मात्र काय होतं की या ठिकाणी प्रश्न छोटा आहे. पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की मगाच्या प्रश्नामध्ये काय होतं, एका प्रश्नात 4 शब्द होते पण 4 मधल्या एका शब्दाचा अर्थ माहिती असला तरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येत होतं. पण इथे मात्र तुम्हाला जोपर्यंत 4 ही शब्दांचे अर्थ माहिती नाहीत तोपर्यंत बऱ्याचदा उत्तरापर्यंत जाता येत नाही. अर्थात अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर याला आपण हेडोनिस्ट असं म्हणतो. आणि समजा हेडोनिस्ट हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे तर तुम्ही कॉन्फिडेंटली उत्तर कधी डार्क करणार आहात, कधी तुमचं उत्तर कन्फर्म होणार आहे, ज्यावेळेला तुम्हाला उरलेल्या 3 शब्दांचे अर्थ हे निश्चित माहिती आहेत त्यावेळेला तुम्ही ते उत्तर तुम्ही डार्क करणार आहात. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फॅनॅटिक हा शब्द पर्सन विथ ग्रेट झील इंथुझियाझम त्याला फॅनॅटिक असं म्हणतो. पर्सन विथ ग्रेट झील और इंथुझियाझम. होमिसाइड माहिती आपल्याला, मर्डर और मर्डरर ऑफ ह्युमन बिंग म्हणजे थोडक्यात जो मानव हत्या करतो त्याला आपण होमिसाइड म्हणतो. पॅसिफिस्ट, पॅसिफाय या वर्ब पासून पॅसिफिस्ट हा शब्द तयार झालेला आहे. थोडक्यात वन हू बिलीव्स इन पीस, वन हू बिलीव्स इन पीस जो शांततेमध्ये विश्वास ठेवतो. वन हू थिंक्स दॅट व्हायलन्स इज नॉट जस्ट, हिंसा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या आहेत. अ पर्सन हू बिलीव्स इन पीस किंवा त्याच्यानुसार वॉर किंवा व्हायलन्स ह्या ज्या गोष्टी आहेत, वन हू डज नॉट बिलीव्ह इन वॉर अँड व्हायलन्स त्याला आपण पॅसिफिस्ट असं म्हणतो. त्यामुळे आपण हे अगदी कन्फर्म सांगू शकतो याचं उत्तर हेडोनिस्ट असेल. फक्त ज्यावेळेला अशा शब्दांचा विचार कराल त्यावेळेला किंवा सराव कराल. साधारणतः हल्ली काय होतं आपण 2015 नंतरच्या प्रश्नपत्रिकांवर फोकस जास्त करतो. पण तुम्ही अगदी 84 पासूनच्या 2015 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये या स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारलेले आहेत. आणि अगदी 84च्या सुरुवातीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन यांची काठिण्य पातळी ही तुलनेने जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना एक सजेशन देईल की आता राहिलेला जो कालावधी आहे थोड्याशा अगदी जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्यात तर त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे बरेच वर्ड तुमचे त्या ठिकाणी कव्हर होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट इन दिस लाईन, इन दिस लाईन्स. डू यू अंडरस्टँड, तुला समजतंय का व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट इन दिस लाईन्स. आता या ठिकाणी लक्षात ठेवा गेट ॲट ही फ्रेझल वर्ब आहे. आता ही जी फ्रेझल वर्ब आहे टू गेट म्हणजे मिळणे, टू गेट ॲट असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला पटकन त्याचा अर्थ डायरेक्ट जर विचारला असता, इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे म्हणून तुम्ही अर्थ गेस करू शकताय. समजा तुम्हाला प्रश्न दिला की आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द फ्रेझल वर्ब गेट ॲट, तर हे सांगणं तुम्हाला कठीण जाईल. कारण फ्रेझल वर्ब जी आहे ही साहजिकच ज्यावेळेला आपण फ्रेझल वर्बचा विचार करतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये वर्ब आणि त्याच्यानंतर ॲडवर्ब किंवा प्रिपोजिशन येतं. पण येणाऱ्या ॲडवर्ब किंवा प्रिपोजिशनमुळे त्याच्या अर्थामध्ये पटकन खूप मोठा बदल घडतो. त्यामुळे या ठिकाणी संदर्भाने प्रश्न विचारले त्यामुळे याचं उत्तर सांगणं तुम्हाला सोपं जातं. बघा, डू यू अंडरस्टँड, तुला समजते का व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट इन दिस लाईन्स, या ओळीमधून कवीला काय सुचवायचे असं तर बोलायचं असणार आहे. कवीला काय सुचवायचं आहे असं विचारायचं असणार आहे. आणि मग साहजिकच ओव्हरकम काही संदर्भ नाही, फिनिश उत्तर असू शकणार नाही. याचं उत्तर काय असेल, सजेस्ट, रिकवर वगैरे हे शब्द त्या ठिकाणी येणार नाहीत. कवीला मात करायची नाही आहे, कवीला काय संपवायचं नाही आहे, कवीला काय रिकवर करायचं नाही, परत मिळवायचं नाही, म्हणजे कवीला सुचवायचं आहे हे पटकन आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. या स्वरूपाचे प्रश्न विचारण्याची पद्धत अलीकडे जास्त झालेली आहे. म्हणजे प्रश्न जेवढा मोठा असेल तेवढा सोपा असतो. फक्त थोडासा आपल्याला या ठिकाणी टाइम मॅनेजमेंटसाठी असे प्रश्न त्रासदायक ठरतात.
परीक्षकाचा तोच हेतू असतो की विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ या प्रश्नांच्या मध्ये गेला पाहिजे आणि त्या हेतूने हे प्रश्न दिले असतात, पण हे प्रश्न तुम्हाला अगदी अचूकपणे सोडवता येतात. आता यामध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायचे आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कॉन्टेंट असं म्हटलंय. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कॉन्टेंट. या ठिकाणी अ हे आर्टिकल आहे, हाय हे ॲडजेक्टिव्ह आहे, शुगर आणि कॉन्टेंट हे शुगर जे आहे हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करत आहे कारण ते नामाच्या अगोदर आलेलं आहे. म्हणजे साहजिकच जर आर्टिकल नंतर तो शब्द आलेला आहे तर तो नाऊन असणार आहे. त्यामुळे पहिला शब्द जो आहे हा नाऊन आहे हे आपल्या पटकन इथे लक्षात येतं. नेहमी लक्षात ठेवायचं अ अँड द या आर्टिकल नंतर. आर्टिकल्स हे नेहमी नामाच्या अगोदर वापरले जातात. आर्टिकल्स हे नेहमी नामाच्या अगोदर वापरले जातात. जर समजा नामाच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या अगोदर आपण अ किंवा ॲन वापरतो. त्यामुळे इथला शेवटचा शब्द हा काय असणार आहे, नाऊन असणार आहे. पुढे आय वॉज कॉन्टेंट जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड. आय वॉज कॉन्टेंट असं म्हणतो त्यावेळेला मी समाधानी आहे. या ठिकाणी हा जो कॉन्टेंट हा शब्द आहे हा सॅटिस्फाईड अशा अर्थाने वापरलेला आहे. म्हणजेच तो लिंकिंग व्हर्ब नंतर वापरलाय. लिंकिंग व्हर्ब नंतर जर तो शब्द असेल तर तो ॲडजेक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे हा सॅटिस्फाईड अशा अर्थाने वापरलेला शब्द आपल्याला माहिती आहे. सॅटिस्फाईड मी समाधानी आहे अशा अर्थाने वापरलेला आहे त्यामुळे ते ॲडजेक्टिव्ह आहे. ही वॉज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली. इथे तुमच्या लक्षात येईल त्या शब्दाचा अर्थ कळो किंवा न कळो टू नंतर नेहमी V1 येतं, क्रियापदाचं मूळरूप वापरलं जातं. ही वॉज प्लॅनिंग तो योजना करत आहे. टू डेझर्ट हिज फॅमिली त्याच्या कुटुंबाला सोडून देण्याची. टू डेझर्ट मीन्स ॲबंडन, सोडून देणे अशा अर्थाने. ही वॉज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली अँड गो अब्रॉड. विदेशात जाण्याचा तो विचार करतो. टू नंतर आलंय म्हणजे हे वर्ब असणार आहे. हे पटकन आपल्या लक्षात येतं. इट हॅझंट रेन इन द डेझर्ट फॉर इयर्स. इथे द डेझर्ट म्हटलंय, आर्टिकल नंतर तो वर्ड आलाय म्हणजे तो नाऊन असणार आहे. इट हॅझंट रेन्ड बरेच वर्ष वाळवंटात पाऊस पडलेला नाही. तर हे द नंतरला वर्ड हा कंपल्सरी नाऊन असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं नाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब नाऊन ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द एक्झाम्पल्स विच आर नॉट ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईम. मग अशा आपण चर्चा केली होती ॲडवर्ब क्लॉजेस जे आहेत हे क्रिया केव्हा, कोठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात, का घडली या प्रश्नांची उत्तरं देतात. आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे म्हणजेच तो वेळ दर्शवणार आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे म्हणजे तो वेळ दर्शवणार आहे. बघा पहिलं वाक्य आहे आफ्टर द लॉ हॅड बीन पास दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड. आफ्टर द लॉ हॅड बीन पास कायदा मंजूर झाल्यानंतर या प्रकारचे गुन्हे थांबले. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आफ्टर द लॉ हॅड बीन पास हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड या प्रकारचे गुन्हे थांबले हा मेन क्लॉज आहे. वेन डीड दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज असा जर क्वेश्चन केला तर आफ्टरचं उत्तर येतं. वेनने ज्यावेळेला तुम्ही मेन क्लॉजला क्वेश्चन करता त्यावेळेला मिळणारं उत्तर हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचं उदाहरण आहे. लेट हिम बी अरेस्टेड वेअर एव्हर ही मे बी फाउंड. तो जेथे कुठे सापडेल तेथून त्याला अटक करा. आता या ठिकाणी जेथे तेथे वेअर एव्हर असं म्हटलं की साहजिकच हा वेअर एव्हरने सुरू झालेलं जे वाक्य आहे हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. लेट हिम बी अरेस्टेड त्याला अटक केलं जावं हा मेन क्लॉज आहे. आणि मग साहजिकच वेअर शुड ही बी अरेस्टेड असं जर विचारलं तर याचं उत्तर वेअर एव्हर ही मे बी फाउंड असं येईल. म्हणजेच तो शब्द प्लेस दर्शवतोय, ठिकाण दर्शवतोय आणि त्याच्यामुळे साहजिकच हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असणार आहे. हे जे वाक्य आहे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असेल. त्यानंतर वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. आपण खातो जेणेकरून आपण जिवंत राहावं. दोन वाक्य जोडताना सो दॅट वापरलेलं आहे. जेव्हा दोन वाक्य जोडताना सो दॅट, दॅट, इन ऑर्डर दॅट आपण वापरतो त्यावेळेला त्यानंतरचं वाक्य हेतू दर्शवतं. बघा
व्हाय डू वी ईट, आपण का खातो. सो दॅट वी मे लिव्ह, आपणास जिवंत राहता यावं म्हणून आपण खातो. खाण्याचा हेतू कोणता, आपण जिवंत राहावे म्हणजे पर्पज दर्शवत आहे. म्हणजे हे तिसरं वाक्य जे आहे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. दोन वाक्य जोडताना याचे चारच कंजंक्शन आहेत. सो दॅट, दॅट, इन ऑर्डर दॅट आणि लेस्ट. लेस्ट हा ह्या तिघांचाही अपोजिट वर्ड आहे. लेस्ट दॅट म्हणजे इन ऑर्डर दॅट नॉट, असे घडू नये म्हणून, आणि सो दॅट, इन ऑर्डर दॅट आणि दॅट म्हणजे असे घडावे म्हणून. जर हे शब्द असतील तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो, म्हणजे हे ऑप्शन येणार नाहीत. इफ इट रेन्स वी शॅल स्टे ॲट होम. इफ इट रेन्स वी शॅल स्टे ॲट होम, जर पाऊस पडला तर आम्ही घरातच थांबू. जर पाऊस पडला अर्थात इफ अनलेस जे आहे हे इफ अनलेस जर तर म्हणजेच कंडिशन दर्शवतं. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इफ, अनलेस, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट यासारखे जर कंजंक्शन असतील तर तो क्लॉज ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. नक्की लक्षात आलाय का बघा प्रश्न. ज्यावेळेला दोन वाक्य जोडताना वेन, ॲज, ॲज सून ॲज, टिल, अंटिल, बिफोर, आफ्टर, ॲज, सिन्स, व्हाईल यासारखे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेले असतील तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम असणार आहे. दोन वाक्य जोडताना वेअर, वेअरेवर सारखे कंजंक्शन वापरलेले असतील तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असणार आहे. दोन वाक्य जोडताना सो दॅट, दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट यासारखे कंजंक्शन वापरलेले असतील तर तो क्लॉज हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असणार आहे. आणि दोन वाक्य जोडताना इफ, अनलेस, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट यासारखे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतील तर ते वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतं. तुम्हाला प्रश्न विचारलाय आयडेंटिफाय द एक्झाम्पल विच आर नॉट, या नॉटकडे मित्रांनो लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कोणती वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइमची नाहीत, तर याचं उत्तर बी, सी, डी. फक्त पहिलं वाक्य जे आहे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइमचं आहे. आयडेंटिफाय द वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स. पहिला ऑप्शन आहे स्पेक्ट्रम, दुसरा आहे स्पेक्युलेट, तिसरा आहे स्प्लेंडिड, चौथा आहे स्पेक्टॅक्युलर. अर्थात कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स असं म्हटलं की साहजिकच याचं उत्तर स्पेक्ट्रम असं होतं. कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स अर्थात स्पेक्ट्रम, 2G स्पेक्ट्रम, 3G स्पेक्ट्रम मधला पण स्पेक्ट्रम तुम्हाला माहिती असेल. स्पेक्ट्रम जे आहे त्याच्यामध्ये स्पेक्ट्रम म्हटलं की कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स, कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट लाईट्स, म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की याचं ऑप्शन काय असणार आहे, स्पेक्ट्रम असणार आहे. स्पेक्युलेट याचा अर्थ जेव्हा तुम्ही स्पेक्युलेट करता मीन्स वेन यू स्पेक्युलेट समथिंग यू गेस. गेस अशा अर्थाने आपण स्पेक्युलेट वापरतो. स्प्लेंडिड मीन्स ग्रँड, मॅग्निफिसंट, भव्य अशा अर्थाने आपण वापरतो. आणि त्यांचाच सिनोनिम आहे स्पेक्टॅक्युलर, रिमार्केबल, हे सिनोनिम्स आहेत. त्यामुळे याचं एक्झॅक्ट उत्तर कोणतं असणार आहे तर स्पेक्ट्रम असणार आहे. म्हणून मी म्हटलं की जे प्रश्न सोपे आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत मात्र आपल्याला खूप काळजीपूर्वक उत्तरं शोधावी लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्सचा. अ न्यू बॉर्न इन्फंट्स डॅश स्किल्स आर नॉट फुल्ली डॅश फॉर इट कॅनॉट डिस्कन इमेजेस मोर दॅन 10 inches अवे. अ न्यू बॉर्न इन्फंट्स असं म्हणतोय अर्थात इट कॅनॉट डिसन इमेजेस मोर दॅन 10 inches अवे. जर त्या मुलाला 10 इंचेसच्या पेक्षा जास्त दूरच्या प्रतिमा जर दिसत नसतील तर साहजिकच त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की त्याचं कोणतं स्किल डेव्हलप झालेलं नसणार आहे तर व्हिज्युअल स्किल. स्किल कुठलं असणार आहे, व्हिज्युअल स्किल असणार आहे आणि नॉट फुल्ली डेव्हलप्ड. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला आयडेंटिफाय द आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ द करेक्ट टेन्स फॉर्म. I have not seen him for several days. For several days. कित्येक दिवस मी त्याला पाहिलेलं नाही. I have not seen him for several days. असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला साहजिकच हे वाक्य फॉर असल्यामुळे त्या वाक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स ही जो आहे ही रचना अगदी बरोबर आहे. वाक्यात फॉर किंवा सिन्स असेल आणि नॉन ॲक्शन वर्ब असेल
तर आपण अशा वाक्यांच्या मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेजेस, अगदी फॉर सेव्हरल डेज सॉरी. असंच वाक्याच्या अगोदरी परीक्षेला विचारले, आय हॅव नॉट सीन हिम फॉर एजेस, कित्येक वर्ष मी त्याला पाहिलं नाही, कित्येक दिवस मी त्याला भेटलो नाही. अशा अर्थाने त्या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे तो करेक्ट आहे. वेन आय फर्स्ट मेट हिम, जेव्हा मी त्याला भेटलो, ही वॉज स्टडिंग पेंटिंग, तो पेंटिंगचा अभ्यास करत होता. वेन आय फर्स्ट मेट हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ज्याला वेनने सुरू झालेल्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स असेल आणि मुख्य वाक्यातली क्रिया त्या क्षणी चालू असेल, कंटिन्युअस असेल, तर त्यावेळेला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. त्यामुळे ही वाक्यरचना सुद्धा बरोबर आहे. ही फेल इल अँड इज ऑन लिव्ह टुडे, या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये फेल इल पास्ट टेन्स आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे तो आजारी पडला आणि आज सुट्टीवर आहे, आजारी पडला ही गोष्ट भूतकाळातली आहे, आज सुट्टीवर या वर्तमान काळ आहे. या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे संदर्भानुसार आपल्याला योग्य वाटत नाही. वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश, या वाक्याच्या बाबतीत बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होणं स्वाभाविक होतं, कारण आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा फ्युचर ॲक्शन इंडिकेट करण्यासाठी वापरतो. त्यामुळे जर वाक्य वाचलं, वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश, तुझी जेवढी इच्छा असेल तेवढी आम्ही तेवढी प्रतीक्षा करू, असं म्हटल्यावर हे वाक्य थोडंसं बरोबर वाटतं. ग्रॅमॅटिकली अगदी पूर्ण रॉंग आहे अशातला भाग नाही. पण ज्यावेळेला आपण ऑप्शन पाहतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपला फक्त दोनच करेक्ट सेंटेन्स निवडायचे आहेत, म्हणजे ए आणि बी बरोबर असणार आहे. डी एक्झॅक्ट करेक्ट कधी झालं असतं, ज्यावेळेला आपण या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला असतं. नेहमी लक्षात ठेवायचं, टाइम क्लॉजमध्ये असणारा जो प्रेझेंट टेन्स आहे ॲज लॉंग ॲज यू विश, या ठिकाणी ॲज लॉंग ॲज आहे म्हणजेच हा टाइम क्लॉज आहे. टाइम क्लॉजमध्ये असणारा प्रेझेंट टेन्स हा नेहमी फ्युचर इव्हेंट दर्शवत असतो आणि त्यामुळे जर ज्या वाक्याची सुरुवात, नेहमी लक्षात ठेवायचं टाइम क्लॉज आणि कंडिशनल क्लॉज, ज्या वाक्याच्या सुरुवातीला वेन, ॲज, ॲज सून ॲज, टील, अनटील, त्याचबरोबर इफ, अनलेस यासारखे शब्द आहेत आणि त्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स आहे किंवा प्रेझेंट टेन्स आहे, तर त्या वाक्यातला प्रेझेंट टेन्स हा फ्युचर इव्हेंट इंडिकेट करतो आणि अशा वेळेला मुख्य वाक्यामध्ये फ्युचर टेन्स वापरला जातो. वी शॅल वेट फॉर यू हा फ्युचर टेन्स या ठिकाणी असतात, तर हे वाक्य बरोबर असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अगदी बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. ही सेल्डम और नेवर ड्रिंक्स, तो कधीच पित नाही. अर्थात ड्रिंक हे वर्ब ज्यावेळेला आपण इंट्रान्झिटिव्ह वापरतो तेव्हा त्याचा अर्थ दारू पिणे, मद्य पिणे असा होतो. ही सेल्डम और नेवर, सेल्डम और आहे हे नीट लक्षात ठेवा मित्रांनो. सेल्डम और आहे तर त्यानंतर कंपल्सरी नेवर वापरतो. सेल्डम इफ असेल तर त्यानंतर एवर वापरतो. सेल्डम बरोबर नो, नॉट, नेवर कधीही वापरलं जात नाही. फक्त त्याला अपवाद असणारं हे ॲडवर्ब आहे सेल्डम और नेवर. अर्थात या दोघांचाही अर्थ नॉट एवर, कधीही नाही असा होतो. फक्त लक्षात ठेवा, सेल्डम और आहे तर त्याचा अर्थ नेवर असा होतो, सेल्डम इफ आहे तर त्याचा अर्थ एवर असा होतो. असंच एक वाक्य अगोदरही आयोगाला विचारलेलं आहे, ही सेल्डम और नेवर रिफ्युजेस रिक्वेस्ट, असंही वाक्य आयोगाला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्ससाठी विचारलं होतं. फक्त यामध्ये लक्षात ठेवा, सेल्डम और आहे तर तुम्हाला नेवर वापरायचं आहे, सेल्डम इफ आहे तर एवर वापरायचं आहे. नेक्स्ट आहे, ही वॉक्ड मोर अँड मोर क्विकली दॅन आय एक्सपेक्टेड. माझ्या अपेक्षेपेक्षा तो वेगाने चालत होता. अर्थात हेही वाक्य ग्रॅमॅटिकली अगदी करेक्ट आहे. ही वॉक्ड मोर अँड मोर क्विकली दॅन आय एक्सपेक्टेड. मोर अँड मोर आहे, त्याच्या पुढे दॅन वापरलेला आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कन्स्ट्रक्शन अगदी बरोबर आहे. आय नेवर रिमेंबर हॅव्हिंग टोल्ड यू सो. आता हे वाक्य आय नेवर रिमेंबर, मला कधीही आठवत नाही, हॅव्हिंग टोल्ड यू सो तू असं म्हटलेला. यामध्ये थोडंसं ग्रॅमॅटिकल करेक्टनेस आपल्याला लगेच आयडेंटिफाय करता येत नाही, पण ज्यावेळेला आपण वाक्य बोलतो त्यावेळेला ते इट इज हॅव्हिंग सम सेन्स, या वाक्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं. त्यामुळे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे असं वाटू शकतं. पण ज्यावेळेला तुम्ही पर्याय पाहता त्याला तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला विचारलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स.
ए बी आहे, ए बी बरोबर सी असू शकत नाही. त्यामुळे हे बाय डिफॉल्ट करेक्ट असं परीक्षकाला अपेक्षित असणार आहे. ही वॉज टू हॅप्पी टू सी मी. TOO2 हे जे ॲडव्हर्ब आहे ह्याचा मुळात अर्थ होतो मोर दॅन ऑट टू बी, वाजवीपेक्षा जास्त. आणि मोर दॅन ऑट टू बी असं मिनिंग असल्यामुळे टू हे ॲडव्हर्ब आपण नेहमी निगेटिव्ह सेन्समध्ये वापरतो. टू हे ॲडव्हर्ब नेहमी निगेटिव्ह सेन्समध्ये वापरलं जातं आणि म्हणून पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ज बरोबर टू हे ॲडव्हर्ब वापरत नाही. इथे ही इज व्हेरी हॅप्पी टू सी मी, तो मला भेटायला खूप आनंदी होता. व्हेरी हे ॲडव्हर्ब योग्य होतं आणि त्यामुळे हे वाक्य तर अगदी 100% चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे, ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला होमोफोन्स दिलेले आहेत. लिटर लिटर, पेट्रोल पेट्रोल हे होमोफोन्स दिलेले आहेत आणि त्याच्यावर विचारलेलं आहे अबाउट 2% ऑफ फास्ट फूड पॅकेजिंग एंड्स अप. 2% ऑफ फास्ट फूड पॅकेजिंग जे आहे हे सरते शेवटी काय म्हणून संपतं तर लिटर. लिटर म्हणजे थोडक्यात स्क्रॅप, जे आपण टाकाऊ पदार्थ म्हणून आपण ते फेकून देतो त्याला आपण लिटर असं म्हणतो. लिटर हा जो वर्ड आहे, हा लिटर हा वर्ड आपण दोन अर्थांनी वापरतो. लिटर हा जो वर्ड आहे, लिटर एक म्हणजे आपण स्क्रॅप अशा अर्थाने वापरतो. त्याच्यानंतर लिटर हा जो वर्ड आहे हा ग्रुप ऑफ यंग वन्स अशा अर्थाने वापरतो. ह्याच्यावर अगोदरही MPSCला प्रश्न विचारलेत. अ लिटर ऑफ पपीज विचारलेला आहे. कुत्र्याच्या पिल्लांच्या समूहाला आपण अ लिटर हा वर्ड वापरतो. लिटर ऑफ पपीज असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात ग्रुप ऑफ यंग वन्स अशा अर्थाने आपण वापरतो. त्यामुळे इथे हे लिटर जे आहे हे स्क्रॅप अशा अर्थाने, टाकाऊ पदार्थ अशा अर्थाने या ठिकाणी लिटर हा शब्द बरोबर आहे. आय एम अ बिट लो ऑन, आय एम अ बिट लो ऑन. आणि मग इथे लिटर कचरा तुमच्यात कमी असू शकत नाही. LITRE लिटर जे आहे हे आपण युनिट म्हणून वापरतो. ज्यावेळेला कोणतंही लिक्विड मेजर करायचं असेल तर हे मेजरिंग युनिट आहे. LITRE लिटर जे आहे हे मेजरिंग युनिट म्हणून वापरलं जातं. पेट्रोल डिझेल आपण मोजण्यासाठी आपण ते वापरतो. आणि या ठिकाणी आय एम अ बिट लो ऑन पेट्रोल असं आपण म्हणू शकतो. पेट्रोल हे फ्युअल आहे त्यामुळे ते पेट्रोल हा वर्ड, माझ्याजवळ पेट्रोल कमी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि गार्ड्स पेट्रोल असं म्हणतो. हे पेट्रोल म्हणजेच फ्युअल आहे. ह्याला आपण गॅसोलीन असाही दुसरा शब्द आहे, गॅसोलीन असंही म्हटलं जातं त्याला. आणि पेट्रोल याचा अर्थ गार्ड, ऑब्झर्व, पहारा करणे अशा अर्थाने वापरतो. त्यामुळे जो 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर असणार आहे. आणि द टॅक्स इन्क्रीज विल ॲड 4 पैसा टू अ, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल टू अ लिटर ऑफ पेट्रोल. म्हणजेच हा जो लिटर आहे LITRE, म्हणजेच इथे तुमच्या लक्षात येईल की पहिला लिटर जो आहे तो 1 नंबरचा ऑप्शन आहे, दुसरं जो आहे तो 4 नंबरचा आहे, परत 3 नंबरचा आहे आणि 2 नंबरचा आहे. 1 4 3 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्सेस. आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे. येस्टरडे वाक्यात आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जर वाक्यामध्ये येस्टरडे, लास्ट, प्रिव्हियस आणि ॲगो हे जर शब्द असतील तर त्या वाक्यात कंपल्सरी सिंपल पास्ट टेन्स वापरतो. हे सिग्नल वर्ड लक्षात ठेवायचे. येस्टरडे, लास्ट, प्रिव्हियस, ॲगो हे जर शब्द वाक्यात असतील तर त्या वाक्यात कंपल्सरी सिंपल पास्ट टेन्स वापरला जातो. आणि त्याच्यामुळे आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे हे वाक्य बरोबर आहे. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव. मी येण्यापूर्वी ट्रेन सुटली. अगदी ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट नाहीये, पण नियम असा आहे ज्यावेळेला 2 वाक्य बिफोरनी जोडली जातात त्यावेळेला बिफोरच्या वाक्यामध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर उरलेल्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. त्यामुळे हे वाक्य असं असायला पाहिजे होतं द ट्रेन हॅड लेफ्ट
बिफोर आय अराइव्ड. मी येण्याच्या अगोदरच ट्रेन सुटलेली होती. द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. त्यामुळे या ठिकाणी द ट्रेन हॅड लेफ्ट हा पास्ट परफेक्ट टेन्सवालं जे वाक्य आहे हे बरोबर असायला पाहिजे होतं. म्हणजे कदाचित आयोग हे चुकीचं देऊ शकतो. इफ आय हॅड अ कार थिंग्स वुड बी फाईन. माझ्याकडे कार असती तर गोष्टी चांगलं झालं असतं असं आपल्याला म्हणायचं आहे. इथे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असेल इफच्या वाक्यामध्ये तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1 वापरतो. ग्रॅमॅटिकली हे वाक्य करेक्ट आहे. ही रेड द बायबल एव्हरी डे. एव्हरी डे जर वाक्यामध्ये आहे तर त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. एव्हरी डे जर वाक्यामध्ये आहे तर त्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं की या ठिकाणी क्रियापदाला एस प्रत्यय लागणं गरजेचं होतं. आणि पर्यायावरून तुम्हाला ओनली ए अँड सी एक्झॅक्ट करेक्ट सेंटेन्सेस असतील हे लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा चेंज द डिग्रीचा आहे. चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत. आता वाक्यामध्ये द बेस्ट ड्रामा इन संस्कृत आहे म्हणजेच ही नॉन रिस्ट्रिक्टेड सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जर वाक्यामध्ये नॉन रिस्ट्रिक्टेड सुपरलेटिव्ह डिग्री असेल ही कन्सेप्ट थोडीशी लक्षात असू द्या. नॉन रिस्ट्रिक्टेड सुपरलेटिव्ह डिग्री कशाला म्हणतात? ज्यावेळेला वाक्यामध्ये फक्त द EST किंवा मोस्ट असतो. जेव्हा वाक्यामध्ये वन ऑफ द EST किंवा मोस्ट असतो त्यास रिस्ट्रिक्टेड सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. जर द EST मोस्ट असेल तर त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना इथे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. फक्त हे शॉर्ट फॉर्म जरी लक्षात ठेवलेत तरी तुम्हाला 4 पर्यायातलं उत्तर शोधता येईल. जर समजा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द EST किंवा मोस्ट आहे तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण नो अदर आणि ॲज वापरतो किंवा सो ॲज वापरतो. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये द EST किंवा मोस्टच्या ऐवजी ER मोर दॅन एनी अदर वापरतो. आता प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रश्नामध्ये चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दिलेल्या वाक्यातली डिग्री बदला असं सांगितलेलं आहे पण ती पॉझिटिव्ह करा, कंपॅरेटिव्ह करा असं सांगितलेलं नाही. व्हेरी फ्यूचं जे वाक्य आहे हे अर्थातच द बेस्ट असल्यामुळे करेक्ट नाही. व्हेरी फ्यू ड्रामाज आर ॲज गुड ॲज शाकुंतल इन संस्कृत. हे करेक्ट कधी असतं? शाकुंतल इज वन ऑफ द बेस्ट ड्रामाज इन संस्कृत असं असतं तर हे वाक्य बरोबर होतं. नो अदर ड्रामा इन संस्कृत, नो अदरचं वाक्य आहे पण इथे आर असं म्हटलेलं आहे. ड्रामा सिंग्युलर आहे तर इथे आर असं असू शकत नाही. इथे इज असायला पाहिजे होतं म्हणजे हे सुद्धा इनकरेक्ट आहे. शाकुंतल इज बेटर दॅन, द बेस्टचं बेटर होणार आहे दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आहे. शाकुंतल इज बेटर दॅन मेनी अदर असं होत नाही त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. द मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हेस्ट अँड गिव्ह मी द लॅम्प. तुमच्या लक्षात येतं की रिपोर्टेड पार्टमधलं जे सेंटेन्स आहे अर्थात हे कॅपिटल लेटर असायला पाहिजे होतं. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली म्हणजे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. इम्परेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ही 2 इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत, मेक हेस्ट आणि गिव्ह मी द लॅम्प. तर यामध्ये पहिलं द मॅजिशियन टोल्ड द बॉय, ठीक आहे. 2 वाक्य जोडताना टू वापरले, अगदी बरोबर आहे. टू मेक हेस्ट अँड गेव मी असं मात्र होणार नाही, इथे टू गिव्हच पाहिजे होतं. जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर 2 वाक्य जोडताना टू वापरतो. दोन्हीही क्रियापदाच्या मूळ रूपाच्या अगोदर टू असायला पाहिजे होता म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे चुकीचं आहे. द मॅजिशियन कमांडेड, सेडच्या ऐवजी आपण कमांडेड, ऑर्डर्ड हे शब्द वापरू शकतो. 2 वाक्य जोडताना टू वापरलेला आहे, अगदी बरोबर आहे. आणि इथे सुद्धा टू आलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे लक्षात येईल तुमच्या की दोन्ही वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये ह्या मीचं रूपांतर केलेलं नव्हतं. मी बोलणारा द मॅजिशियन आहे म्हणजे मीचं रूपांतर हिम मध्ये व्हायला पाहिजे, ते सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. द मॅजिशियन अर्ज द बॉय. आता बाकीच्या वाक्यात काय चुकले ते बघूया. द मॅजिशियन अर्ज द बॉय टू मेक. अर्ज ठीक आहे, विनवणी पण करू शकतो, अर्ज बरोबर असू शकतं पण इथे अँड गेव हे चुकीचं आहे. टू द बॉय मेकिंग हेस्ट गिव्हिंग मी द लॅम्प ह्या कन्सेप्ट चुकीचे आहेत.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अगदी करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोविंग सेंटेन्सेस असं म्हटलंय. द ड्यू ड्रॉप्स ग्लिटर इन द सनशाईन. अर्थात त्यांनी खरं तर आयडेंटिफाय द फ्रेज इन द फॉलोविंग सेंटेन्स म्हटलंय आणि ते अंडरलाईन वर्ड आहे फक्त ग्लिटर. अर्थात ते वर्ब आहे म्हणजे आपण त्याला वर्ब फ्रेज म्हणू शकतो. कारण वर्ब फ्रेज कशाला म्हटलं जातं? हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब. त्याला ऑक्झिलरी वर्ब प्लस लेक्सिकल वर्ब इज इक्वल टू वर्ब फ्रेज होतं. त्यामुळे इथे वर्ब फ्रेज नसताना फक्त वर्ब आहे, पण पर्यायामध्ये तुम्हाला फ्रेजच निवडायची म्हणजे त्याला आपण वर्ब फ्रेज म्हणू शकतो. नो मॅन कॅन सर्व टू मास्टर्स. टू मास्टर्स, मास्टर्स हे नाऊन आहे, त्याच्या अगोदर टू हे ॲडजेक्टिव्ह आलं आहे. ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असेल तर ती अर्थातच नाऊन फ्रेज असते, कारण हा शब्द नामाचं काम करतोय. नो मॅन कॅन सर्व. हुम कॅन नो मॅन सर्व? तर उत्तर तुमचं टू मास्टर्स. हुमने प्रश्न विचारलाय म्हणजे उत्तर हे नाऊन असणार आहे, त्यामुळे टू मास्टर्स ही नाऊन फ्रेज आहे. आय शूट ॲन ॲरो इन टू द एअर. इन टू सुरुवात प्रिपोजिशननी झालेली आहे म्हणजे ही प्रिपोजिशनल फ्रेज असणार आहे. त्यामुळे वर्ब फ्रेज, नाऊन फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण आत्ताच्या या लेक्चरमध्ये पहिले 20 प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेतले पाहिलेले आहेत. याचा सेकंड पार्ट उद्या अपलोड केला जाईल. याच्यामध्ये आपण उरलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत.